धाराशिव जिल्ह्यातील विविध पवनचक्की प्रकल्पांमधून विद्युत वाहिनीच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 16,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या टोळीने केलेल्या 4 चोरीच्या गुन्ह्यांचाही उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे। धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्पांमधून वारंवार विद्युत वाहिनीच्या तारा चोरीला जात असल्याने संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले होते। या गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष तपासाचे आदेश दिले। 24 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून 2 संशयितांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यांनी पवनचक्की प्रकल्पातील विद्युत वाहिनीच्या तारा चोरीच्या कबुली दिली। पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेला 211 किलो वजनाच्या विद्युत वाहिनीच्या तारा, गुन्ह्यात वापरण्यात आलेला एक महिंद्रा पिकअप वाहन आणि एक अशोक लेलँड वाहन असा एकूण 16,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईमुळे पवनचक्की प्रकल्पांमधील तार चोरीच्या 4 गुन्ह्यांचा उलगडा झाला असून आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इजपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार तसेच शौकत पठाण, प्रकाश अवताडे, जावेद काझी, फरहान पठाण आणि चालक पोलीस हवालदार रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली आहे।